नमस्कार. आज आपण रक्षाबंधन या सणावर म्हणजे आपल्या ओळखीच्या सणावर पण एका वेगळ्या अँगलने बोलणार आहोत आपल्या श्रोतांच्या आधारे. हो, म्हणजे बहीण भावाला राखी बांधते, भाऊ रक्षणाचं वचन देतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. अगदी. पण या वरवरच्या गोष्टींच्या मागे बराच इतिहास आहे, काही इंटरेस्टिंग कथा आहेत. बरोबर. आणि नुसत्या कथा नाहीत, तर त्यात खोल भावना आहेत, संदर्भ आहेत. आपल्या श्रोतांमधून ते छान दिसतंय. हो ना. म्हणजे बघा, श्रोतांमध्ये महाभारतातला एक प्रसंग सांगितलाय. श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली होती हां, आणि तेव्हा द्रौपदीने म्हणजे पांडवांची पत्नी तिने क्षाहाचाही विचार न करता पटकन आपल्या साडीचा पदर फाडला. आणि त्याच्या बोटाला बांधला. काय म्हणतात त्याला, एक सहज कृती होती ती. अगदी. पण त्या छोट्या कृतीतून बरं का, कृष्णाने तिला एक मोठं वचन दिलं, गरजेच्या वेळी संरक्षणाचं. आणि ते वचन त्याने पाळलं सुद्धा, वस्त्रहरणाच्या प्रसंगी. बरोबर. म्हणजे इथे रक्ताचं नातं नव्हतं, पण त्या एका धाग्याने किती घट्ट विश्वास निर्माण झाला पहा. खरंच तो धागा म्हणजे एका मोठ्या संरक्षणाच्या वचनाचं प्रतीक बनला. म्हणजे हे नातं किती लवचिक आहे बघा, केवळ भावा बहिणीपुरतं नाही. अगदी. हे विश्वास आणि मदतीच्या गरजेतून पण निर्माण होऊ शकतं. संरक्षणाची ती भावना महत्वाची आहे. खरंच की नाही. ह्या कथा ऐकल्यावर राखीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो थोडा. म्हणूनच आपल्या श्रोतांमध्ये जे म्हटले ना, ते महत्वाचं वाटतं की आजकाल रक्षाबंधन म्हणजे फक्त भावाने भेटवस्तू देणं नाहीये. त्याहून जास्त महत्वाचं काय, तर ते आश्वासन, ती खात्री देणं की मी तुझ्या सोबत आहे. बरोबर. म्हणजे तो इमोशनल सपोर्ट, ती खात्री जास्त महत्वाची नाही का? अगदी. हा सण आपल्याला ती भावनिक गुंतवणूक आठवून देतो की नात्यांमध्ये एकमेकांसाठी उभं राहण्याची तयारी हवी. तो धागा त्याचंच प्रतीक आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपल्या श्रोत्यांमधला जो गाभा आहे तो स्पष्ट होतोय असं वाटतं की रक्षाबंधन म्हणजे फक्त एका दिवसाचं सेलिब्रेशन नाही. नाही, अजिबात नाही. ते प्रेम, विश्वास आणि एकमेकांना जपण्याच्या वचनाचं प्रतीक आहे.